नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पुरू मोठा होऊ लागला. कलेकलेने चंद्रकोर वाढते ना, तसा मोठा खूड होता तो. त्याला सांभाळता सांभाळता नाकी 9 येत माझ्या. पण मी अरण्यात असले तरी माझ्या सेवेला अनेक माणसे होती. यतीच्या कृपेने एखाद्या वनराणीसारखे माझे जीवन चालले होते. पुरूच्या नाजूक पावलांना खडासुद्धा पोचू नये अशी काळजी माझ्या भोवतालची मंडळी घेत होती. पुरू हळूहळू बोलू लागला. त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे मला होऊन गेले. पुरू चिमुकले धनुष्य आणि चिमणे बाण घेऊन नेम धरू लागला. त्याचा अचूक नेम पाहून माझा आनंद गगनात मावेनासा होई. पुरू आणखी थोडा मोठा झाला. अर्ध्या कोसावर असलेल्या एका विद्वान ऋषींच्या आश्रमात त्याचे वेदाध्ययन सुरू झाले. माझ्यासमोर माझे बाळ वाढत होते, माझे होत होते. त्याचे स्वतंत्र अस्तित्व मला जाणवू लागले होते आणि तरीही ते माझेच होते, अगदी माझे एकटीचे होते. अशी वर्षामागून वर्षे गेली. पुरू 10-11 वर्षांचा झाला. आता मला त्याच्या पराक्रमाचा अभिमान, पण त्याच्या साहसी स्वभावाची भीती वाटू लागली. आईचे मन किती वेडे असते. त्याला वाटते आपल्या बाळाने लवकर लवकर मोठे व्हावे, खूप खूप मोठे व्हावे, मोठमोठे पराक्रम करावेत, विजयी वीर म्हणून सगळ्या जगात गाजावे. पण त्याचवेळी त्याला वाटत असते आपले बाळ सदैव लहान राहावे, आपल्या सावलीत ते सदैव सुरक्षित असावे. कडी काळाला सुद्धा त्याच्या केसाला धक्का लावता येऊ नये. शिकारीला गेलेला पुरू परत यायला वेळ लागला की माझा जीव खालीवर होई. नाही त्या अमंगळ कल्पना मनात येत. मी साऱ्या देवदेवतांना नवस करीत सुटे. पर्णकुटिकेच्या दारात डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत उभी राही. पुरू दिसला की माझा जीव खाली पडे. त्याने केलेली भली मोठी शिकार पाहून माझे मलाच नवल वाटे. मी स्वप्नात तर नाही ना, असे मनात येई. मला एकदम पुरूच्या नाजूक बाळमुठी आठवत. त्या बाळमुठींनी धनुष्यबाण हाती घेऊन धूळ मारावे हा केवढा चमत्कार. अगदी लहानपणी भिंतीवरल्या स्वतःच्या सावलीला घाबरणारा पुरू, तो आता घनदाट अरण्यातल्या हिंस्र पशूंशी किती लीलेने सामना देत होता. नदी उगमापाशी अगदी लहान असते. एक साधी बोटा एवढी धार. ती डोंगरावरून खाली येते, मैदानात उतरते. तिचे पात्र रुंद होते. ती वळणावळणाने वाहू लागते. तिला दुसऱ्या नद्या मिळतात. ती खूप मोठी होत जाते. पुरूही असाच वाढला. या वनवासातही त्याला अनेक मित्र मिळाले. काही ऋषिकुमार, काही वन्य जातींची मुले. इथल्या उत्सवात, विनोदात, सुखदुःखात, जीवनाच्या सर्व हालचालीत आणि उलाढालीत त्याचे उमलते मन रमून गेले. आता मला एक विचित्र अनुभव येऊ लागला. एकदा वाटे पुरू आपल्या अगदी जवळ आहे. 9 महिने पोटात जितका जवळ होता तितकाच लगेच मनात येई, छे, हा नुसता फास आहे. तो आपल्यापासून दूर दूर चालला आहे. आभाळात गात गात उंच उंच उडणाऱ्या पाखराच्या घरट्याशी जितका संपर्क राहतो तितकाच त्याचा आता माझ्याशी संबंध उरला आहे. त्याचे जग आता निराळे होत आहे. ते जग जेव्हा पूर्णपणे फुलेल तेव्हा त्यात त्याच्या या दुर्दैवी आईला जागा असेल ना, की हा विचार मनात आला म्हणजे माझे मन न कळत उदास होई. मग पुरू मोठ्या मायेने विचारी, आई, तुला काय होतंय? मला त्याला काही सांगता येत नसे. माणूस हा अंतरंगी एकटाच असायचा असा सृष्टीचा नियमच आहे का? राहून राहून मनात येई, मी आईबापांना मुकले, पतीला मुकले, पुत्राला मुकण्याचा तसाच प्रसंग माझ्यावर येणार आहे काय? मला भविष्याची भीती वाटू लागे. असले उदास विचार मनात आले म्हणजे पर्णकुटीबाहेर येऊन मी हिमालयाची शुभ्र बर्फाच्छादित शिखरे पाहात आणि त्यांच्याशी घटका गुजगोष्टी करीत बसे. आकाशाला भेडू पाहणाऱ्या त्या उत्तुंग शिखरात मला धीर देण्याची केवढी सुप्त शक्ती होती. याच परिसरात पार्वतीने मोठे तप केले होते. ही पुण्यभूमी आहे. आपले वनवासी जीवन हे एक प्रकारचे तपच आहे. हे तप व्यर्थ जाणार नाही. भगवान शंकरांच्या कृपेने अंती सारे काही ठीक होईल, अशी श्रद्धा हिमालयाच्या पवित्र दर्शनाने माझ्या मनात निर्माण होई. हिमालयाचीच गोष्ट कशाला हवी, अरण्यातली प्रत्येक वस्तू मला नकळत धीर देत होती. जीवनातले अंतिम सत्य समजावून सांगत होती. वेलीवर कळ्या येत त्यांची फुले होत. ती फुले रंगांची आणि गंधांची उधळण मुक्त हस्तांनी करीत. मग एके दिवशी ती कोमेजून जात.
पण कोमेजतानासुद्धा ती हसत आहेत असे मला वाटे. माझे यौवन या अरण्यातच सुकून जाणार या भीतीने मन व्याकुळ झाले. म्हणजे ही फुले मला म्हणत, वेडी आहेस तू शर्मिष्ठे, जे आज फुलते ते उद्या कोमेजते. हा सृष्टीचा नियमच आहे. आम्ही इतकी फुलं इथं फुलतो, वेलींवरच कोमेजून जातो. पण आम्ही कधी दुःख करीत बसलो आहोत का? जे जीवन वाटायला आलं आहे ते आनंदानं जगणं, त्या जीवनातला रस किंवा सुगंध शोधणं, तो सर्वांना आनंदानं देणं, हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. खळखळ वाहत जाणारी नदीसुद्धा माझ्या उदास मनाला अशीच ताळ्यावर आणि पावसाळ्यातले तिचे उन्मत्त रूप पाहिले, तिच्यामुळे घडणारे अनर्थ ऐकले, म्हणजे मनात येई, यौवन हा काही केवळ वर नाही, तो एक शापसुद्धा आहे. तारुण्याच्या धुंदीत मनुष्य किती उच्छृंखल होईल, सुखाच्या पाठीमागे लागून कुठल्या काट्याकुट्यात किंवा दऱ्याखोऱ्यात धडपडत जाईल, धावताना किती मंगल आणि कोमल गोष्टी पायांखाली तुडविल याचा नेम नाही. ऋषीमुनी अरण्यात जाऊन तपश्चर्या का करतात हे या वनवासात मला कळले. निसर्ग आणि मनुष्य यांचे अनादी आणि अनंत असे निकटचे नाते आहे. हे दोघे जुळे भाऊच आहेत. म्हणूनच मनुष्य निसर्गाच्या सहवासात असला म्हणजे जीवन आपल्या सत्य स्वरूपात त्याच्यापुढे प्रगट होते. जीवनाची शक्ती कुठली आणि त्याच्या मर्यादा कुठल्या हे माणसाला कळू लागते. निसर्गापासून मनुष्य दूर गेला की त्याचे जीवन एकांगी होऊ लागते. त्या कृत्रिम एकांगी जीवनात त्याच्या कल्पना, भावना, वासना या सर्वच गोष्टी अवास्तव किंवा विकृत स्वरूप धारण करतात. माझे दुर्दैव एका दृष्टीने माझे सुदैव ठरले. म्हणून मी इथे आले. जीवनाच्या मुळाशी असलेल्या सत्याचे मला दर्शन झाले. मात्र नेहमीच माझे मन असे विचारशील राही असे नाही. मी विरहिणी होते. पतीचा दीर्घ वियोग भोगणाऱ्या पत्नीने शृंगार कुणाकरता करायचा असे स्वतःलाच मी विचारित असे. पण एखादा दिवस असा येई की त्या दिवशी थोडेसे तरी नटावे असे मला वाटे. सभोवताली उमलणारी शेकडो रंगबिरंगी रानफुले मला म्हणत, अगं वेडे, आम्ही तुझ्या शृंगाराकरता जन्माला आलो आहोत, अशी दूर दूर काय पळतेस आमच्यापासून? मग माझ्यातली स्त्री जागी होई. नाना रंगांची आणि गंधांची फुले मी वेचून आणी. साक्षेपाने आपला शृंगार करी. मग महाराजांची आठवण तीव्रतेने माझ्या मनात जागी होई. असा शृंगार करूनच अशोकवनात मी त्यांची वाट पाहत बसत असे. या साऱ्या उन्मादक आठवणी माझ्या काळजाचे लचके तोडू लागत. दिवसभर मला काही सुचेनासे होई. रात्री तृणशय्येवर पडल्यानंतर तर मनाची तळमळ आणि शरीराची तगमग अधिकच वाटे. यतीला अनेक सिद्धी ठाऊक आहेत. आपण त्या माहीत करून घ्यायला हव्या होत्या. महाराजांचा एकच शब्द क्षमा अशी त्यांच्या स्वरातली एकच हाक मला या पर्णकुटीत प्रत्येक दिवशी ऐकू आली असती तर मी त्या हाकेपुढे स्वर्गसुख तुच्छ मानले असते. त्यांचा एकच स्पर्श, अगदी साधा स्पर्श, हळुवारपणे पळभर त्यांनी केसांवरून फिरवलेला हात, तेवढा स्पर्श मला मिळेल तर हा सारा जीव घेणारा मनाचा खेळ बंद व्हावा म्हणून मी खूप धडपड करी. कचाचे आणि यतीचे वैराग्य आठवून पाही. पण मन अगदी ओढाळ गुरु होई. काही गेल्या ते माझ्या ताब्यात राहत नसे. ते उडून हस्तिनापुरात जाई, अशोकवनात शिरे, महाराजांची वाट पाहत भुयाराच्या दारात उभे राही. नाही, माणसाला शरीर सदैव दूर फेकून देता येत नाही. मोठ्या कष्टाने आवरलेल्या असल्या नाजूक इच्छांचा स्फोट एखाद्या वेळी अगदी अनपेक्षित होई. पुरू 7-8 वर्षांचा झाला तेव्हाची गोष्ट. जवळच वन्य जमातींचा उत्सव होता. तो बघायला आम्ही गेलो. त्या उत्सवात एक नाटक होते. ते पाहायला मी बसले. पुरू ऋषिकुमारात बसला होता. माझ्याजवळ बसलेल्या एका प्रौढ स्त्रीच्या मांडीवर 4-5 वर्षांची मुलगी होती. तिचे डोळे मोठे सुंदर होते, पण मला कौतुक वाटले ते डोळ्यांपेक्षाही तिच्या केसांचे. त्या केसात मधूनच मोहक सोनेरी छटा असलेले केस विपुल होते. विजेच्या अगदी बारीक तारा काढाव्यात आणि काळ्या ढगांतून त्या गुंफाव्यात तशा त्या सोनेरी छटा वाटत होत्या. मुलगी नुसती गोडच नव्हती तर धीटही होती. मी हात पुढे करताच आडेवेडे न घेता ती येऊन माझ्या मांडीवर बसली. माझ्याकडे टक लावून पाहू लागली. तिची हनुवटी उचलून मी तिला विचारले, बाळ, तुझं नाव काय? अलका. किती गोड नाव होते ते. त्या बाईला ओळख ठेवण्याविषयी सांगून मी उत्सवातून परतले. आमच्या पर्णकुटीत आले. मला काही केल्या रात्री झोप येईना. राहून राहून ती गोड मुलगी डोळ्यांपुढे येऊ लागली.
महाराजांच्या सहवासाची आणि त्या सहवासात लाभणाऱ्या सुखाची आठवण तीव्रतेने होऊ लागली. वाटले पुरूला एखादी अशी गोड बहीण असायला हवी होती. कितीतरी दिवस ती हुरहुर पायात चालणाऱ्या काट्याच्या बारीक टोकाप्रमाणे माझ्या मनाला टोचत होती. किती निरनिराळ्या टोचण्या या शांत जीवनातही माझे मन अस्वस्थ करून सोडीत. मध्ये एकदा यती येऊन माझी विचारपूस करून गेला. त्याने राजमातेच्या मृत्यूची वार्ता सांगितली. ती ऐकून मला फार वाईट वाटले. त्यांनी मला फार चांगले वागवले होते. नात्याने तर त्या माझ्या सासूबाई होत्या. त्यांची काहीतरी सेवा माझ्या हातून घडायला हवी होती, पण तो योग आला नाही. याचे मला फार दुःख झाले. हस्तिनापुराहून आलेला एक तापसी एकदा भेटला. त्याच्या बोलण्यात महाराजांनी राज्यकारभारातून लक्ष काढून घेतले आहे. यदू लहान असल्यामुळे देवयानी सारा कारभार पाहत आहे असे आले. असे का व्हावे हे मला कळेना. देवयानीचे आणि महाराजांचे भांडण झाले असेल काय? झाले तर झाले म्हणून काय माणसाने आपले कर्तव्य सोडायचे? या भांडणाचा महाराजांवर काय परिणाम झाला असेल? काही माणसांना प्रेमाच्या ओलाव्याची फार गरज असते. तो मिळाला नाही तर ती सुकून जातात. देवयानी आणि महाराज यांच्यात जर कायमचे वितुष्ट आले असेल तर महाराजांची गत काय होईल? त्या दिवशी मी अतिशय उदास झाले. वाटले स्वतःच्या प्राणांची बिलकुल काळजी करू नये. असे उठावे, हस्तिनापुराला जावे आणि महाराजांना म्हणावे, चला माझ्या पर्णकुटिकेत, तिथं आपण राजवाडा निर्माण करू. पण पूर्व अजून लहान होता. देवयानीची ती दवंडी जुनी झाली असली तरी माझ्या मनावर ती एखाद्या तप्त मुद्रिकेप्रमाणे उमटलेली होती. मी रडले. रात्री झोपताना नेहमीप्रमाणे देवाची प्रार्थना करीत म्हटले, देवा त्यांना सुखी ठेव. प्रार्थना करताना मी जे म्हणत असे ते बाळपणी पुरू मुकाट्याने म्हणे. पण आता तो थोडा मोठा झाला होता. त्या दिवशी त्याला काय लहर आली कुणाला ठाऊक. त्याने मला विचारले, आई त्यांना म्हणजे कुणाला ग? मी हसत उत्तर दिले, त्यांना म्हणजे त्यांना. तो हट्ट धरून बसला. त्यांचं नाव सांग मला, तू मोठा झाल्यावर सांगेन. मी आता झालोय की मोठा. मला अचूक नेम मारता येतो, मंत्र म्हणता येतात, पोहता येतं, झाडावर चढता येतं. यापेक्षा खूप मोठं व्हायचं आहे तुला. खूप विद्या मिळवायची आहे. लढाईत मोठमोठे विजय मिळवायचे आहेत. ते आजसुद्धा मिळवीन मी. कुणाशी लढाई करू बोल. मी त्याचे तोंड कुरवाळीत म्हटले, यावेळी नाही लढाई करायची बाळ. पुढं तू 16 वर्षांचा हो, मग त्यांना म्हणजे कोणाला हे तुला मी सांगेन, आधी नाही. पण पुरू 16 वर्षांचा होण्यापूर्वी माझ्या प्रार्थनेतले ते कोण आहेत हे सांगायला निसर्गाने सुरुवात केली होती. तो 10-12 वर्षांचा होईपर्यंत मातृमुखी आहे असे मला वाटत होते. पण पुढच्या 1-2 वर्षात तो झपाट्याने उंच झाला, अंगाने भरू लागला आणि चेहऱ्यामोहऱ्याने थोडासा महाराजांसारखा दिसू लागला. त्याच्याकडे पाहून महाराजांची मला अधिक आठवण येऊ लागली. त्यातच अधूनमधून हस्तिनापुराहून येणारा एखादा तापसी जे काही सांगे त्याने माझा जीव कसा टांगल्यासारखा होई. महाराजांचा राज्यकारभाराशी काही संबंध उरला नाही. ते महिन्याच्या महिने राजधानीच्या बाहेर असतात. नगरात असले तरी अशोकवनातून बाहेर पडत नाहीत. त्यांच्या विलासप्रियतेला मर्यादा राहिलेली नाही. 1 ना 2 अशा अनेक अशुभ गोष्टी कानांवर पडत. मी कोण हे ठाऊक नसल्यामुळे बोलणारा सहज बोलून जाई, पण त्याच्या बोलण्याने माझा जीव कासावीस होई. काय करावे हे मला कळत नसे. जिच्यावरून जीव ओवाळून टाकताना मी क्षणभरही विचार केला नसता अशा प्रिय व्यक्तीचे अधःपतनापासून आपल्याला संरक्षण करता येऊ नये. छे, मनुष्य किती दुबळा आहे. हे नवे दुःख विसरण्याकरता मी चित्रे काढण्यात माझे मन गुंतवू लागले. अशोकवनासारखी साधने इथे कुठून मिळणार? पण वनात राहणाऱ्या माणसांना नगरात राहणाऱ्या माणसांइतकीच कलेची आवड असते. इथे नाना प्रकारचे पानाफुलांचे रंग होते. केसांचे आणि पिसांचे नाना परींचे कुंचले तयार करता येत होते. उत्तुंग हिमालय, सुंदर वनश्री, अद्भुत आकाशरंग हे सारे चित्रविषय म्हणून हात जोडून पुढे उभे होते. एखाद्या लहान मुलाला नवे खेळणे मिळाले म्हणजे जसे ते अष्टोप्रहर त्याच्याशी खेळण्यात दंग होऊन जाते. चित्रे काढण्यात मी तशीच गुंग होऊन गेले. एके दिवशी मला वाटले आपण पुरूचे चित्र काढावे. मी त्या चित्राची कल्पना करू लागले, पण माझ्यापुढे जे चित्र उभे राहू लागले ते थेट अशोकवनातल्या महाराजांच्या चित्रासारखे. मलाच या गोष्टीचे नवल वाटले. मग माझ्या लक्षात आले, या
वाढाळू वयात पुरू महाराजांच्या सारखाच होऊ लागला आहे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.